श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते। सर्वांच्या घरामध्ये गणपती बाप्पाची स्थापना झाली असेल। गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये गौराईची आपण आगमन करत असतो आपल्या घरामध्ये। तर गौराईचं आगमन करण्यासाठी कोणतं शुभ मुहूर्त आहे किंवा गौराई आणि गणपतीचं नेमकं नातं काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। असं म्हणत गौराईला घरात घेतले जाते। काही जणांकडे 2 गौराई जोडीने बसतात तर काही जणांकडे 1 गौराई बसवतात। गणपतीनंतर गौरीचे आगमन होते। गौराईच्या स्वागतासाठी तयारी देखील बरीचशी केली जाते। अगदी गौराईच्या साजे शृंगारापासून ते पंचपक्वान्नापर्यंत सर्व काही गौराईसाठी तयार केले जाते। देवी आपल्या घरी येताना सुख शांती समृद्धी सौभाग्य घेऊन येते असं म्हणतात। त्यामुळे गौराईला घरात घेताना सर्व पूजा केली जाते। भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौराईचे आवाहन केले जाते। असे म्हणतात की गौरी एकटी येत नसून ती आपल्या बहिणीला सोबत घेऊन येते। ज्येष्ठ आणि कनिष्ठ असे गौरी आहेत। तर गौराई आणि गणेशाचं नातं काय आहे तर गणेशाची माता देवी पार्वतीची साक्षात रूप गौरी आहे। काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीचे स्वरूप मानले देखील जाते। त्या म्हणून महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात। त्यासाठी सुहासिनी स्त्रिया एकत्र येऊन गौराईची पूजा करतात। पाहूयात या वर्षी गौराईची पूजा करण्याचं शुभ मुहूर्त काय आहे। तर गौराई 3 दिवसासाठी माहेरी म्हणजेच आपल्या घरी येतात। यामध्ये गौरी आवाहन ज्या दिवशी गौरी घरात घेतल्या जातात मग गौरी पूजन या दिवशी गौरीचे पूजन व नैवेद्य हळदी कुंकाचा कार्यक्रम केला जातो आणि 3ऱ्या दिवशी गौरी विसर्जन केली जाते। यंदा गौराई 31 ऑगस्ट रविवारी घेणार आहेत। गौरी पूजन हे 1 सप्टेंबरला असणार आहे। तर गौरी विसर्जन हे मंगळवारी 2 सप्टेंबरला आहे। तर गौरी आवाहन म्हणजे रविवारी 31 ऑगस्टला संध्याकाळी 5:25 पर्यंत आहे। त्याचबरोबर गौरी पूजन सोमवारी 1 सप्टेंबरला सकाळी 5:59 तर संध्याकाळी 6:43 पर्यंत आहे। त्याचबरोबर गौरीचं विसर्जन तर गौरी विसर्जन हे मंगळवारी 2 सप्टेंबरला रात्री 9:50 पर्यंत आहे। तर या प्रकारे गौराईचं शुभ मुहूर्त आहे म्हणजेच गौरी आवाहन गौरीचं पूजन आणि गौरी विसर्जन या प्रकारे नक्की करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। गणपती बाप्पा मोरया।